कॉमन क्वेश्चन जो इतक्या दिवसामध्ये प्रत्येक ब्लॉगच्या खाली तुमची कमेंट आहे, मी परत आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय. एकदमच पर्सनल असं कुणाला वाटेल, कारण म्हणजे ही आहे मेक ओनली बिझनेस. नशीब बघा माझं हे दर्शन समज. चला ₹1500 तू फेडणार आहे. फेडा लवकर फेडा. काय करायचं, पोस्ट करायचं का नाही तुम्ही सांगा. तर जय महाराष्ट्र पब्लिक, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आता आहे नाशिकमध्ये ॲक्च्युली. अरे वा, थोडं कामासाठी आलो आहे, सांगून टाकलेलं मी. नाशिकमध्ये एक फार भारी गोष्टीसाठी आलो आहे, ते म्हणजे A7 स्टुडिओची आपली नाशिकमध्ये फ्रँचायझी ओपन होती, ते पण सिटीमध्ये होती आता, म्हणजे कॉलेज रोडच्या जवळ. कॉलेज रोड प्रत्येकाला माहिती आहे नाशिकमध्ये. नाशिककर कोणी कमेंट करून सांगा. सो तिथं होते, त्या कामासाठी आलो होतो. त्यानिमित्ताने आता आम्ही चाललो त्र्यंबकेश्वरला, कारण यावर्षी ज्योतिर्लिंग करायचं ठरलंय ना. सो त्र्यंबकेश्वरला चाललेलं आहे. सो खूप विचारला जाणारा प्रश्न जो मी बघतो या 2-3 दिवसापासून, त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल ह्या ब्लॉगमध्ये. सो ब्लॉग बघत राहा. चला. आपलं लय भारी दर्शन. तर गाईज आता आम्ही निघालेलो आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला. यावर्षी 12 करूनच टाकतो अशी माझी इच्छा आहे. आणि आम्ही असं गिचमडीत बसलोय, असं एकदम गिचमडीत बसलोय. तसे आम्ही दोघं बारीकच आहे. कोण बारीक आहे? तुझी डेअरी दाखवू का? बघितली पब्लिकने ऑलरेडी. कमी झाली आम्हाला आमचं मागे बसण्याचं कारण म्हणजे ही आहे तृप्ती राणे मेकओव्हर ओनली बिझनेस. तर आम्ही चाललेलो आहे आता दर्शनाला. आणि दरवेळेस प्रमाणे मी बोललो ना की आज पण जायचा प्लॅन होताच. सो ते होईल, हे पण ज्योतिर्लिंग होईल. ह्याच्यानंतर पुण्यातल्या जवळपास आम्ही ते पण एक करणार आहे. प्लस संभाजीनगरचं पण एक आहे, तिकडे पण बहुतेक जाणं होईल असं मला वाटतंय. अरे बापरे, जाणं होईल ते तर आहे. बट ठीक आहे, तुम्ही ब्लॉग बघत राहा. तर गाईज आम्ही आता इथे पोहोचलेलो आहे. ते बघा मंदिर दिसलं का, त्र्यंबकेश्वर मंदिर. बापरे, थोडं चालत यावं लागलं आम्हाला. आता दर्शन घेऊ. यावर्षीचं अजून एक ज्योतिर्लिंग होऊन जाईल. हर हर महादेव. लाईन लागली, बाकी काही नाही बोललो. दुसरा मोबाईल बंद कर. चालू राहणार. येस, क्लिअर. आमचं दर्शन खूप मस्त झालं. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आम्हाला आता आरती करायला पण मिळणार आहे. आणि आम्हाला मेन म्हणजे डायरेक्ट फोटो काढायला पण चान्स मिळाला आहे. मध्ये फक्त फोटो नीट काढले झाले, गेम झाला करू शकतो. आमचा आवाज किती आहे तसं माहीत नाही, कारण आवाज फार जोरात आहे. तरी असं मंदिरात बसून राहायला पण खूप भारी वाटतं, एकदम जबरदस्त. आणि मी आधीच 1-1.5 महिन्यापासून गेलो होतो. माझं मागच्या वर्षी एकदा मी आलो होतो, पण आत्ता ह्या वर्षी पहिल्यांदा. ह्या वर्षीतलं 3रं ज्योतिर्लिंग.
हर शंभो. तर गाईज डायरेक्ट नेक्स्ट डे बघताय तुम्ही. आता काल काय ब्लॉग घेतलाच नाही मी. आता मी अजून पण नाशिकमध्येच आहे. आता जसं की तुम्हाला सांगितलं आपली A7ची नाशिक सिटीमध्ये कॉलेज रोड जवळ फ्रँचाईज चालू होते. पुढच्या महिन्यात 10 ते 15 तारखेमध्ये ओपन होऊन जाईल. सो त्यासाठी आलो होतो. आणि प्लस मी तुम्हाला प्लस तुमचा मोस्ट कॉमन क्वेश्चन जो इतक्या दिवसामध्ये प्रत्येक ब्लॉगच्या खाली तुमची कमेंट आहे त्याच्यावर मी रिप्लाय पण केला होता कमेंटमध्ये की पण तो बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचला नाही मे बी. सो मी परत आत्ता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय कसा असतो विषय की मी तुम्हाला बोललो की मी कमेंट पण टाकली होती काय तुम्हाला माहिती की आय नो गाईज की तुम्ही एक खूप कॉमन क्वेश्चन मला विचारताय कंटिन्यू कमेंटमध्ये सारखं तोच प्रश्न आहे. बट दिस इज नॉट द राईट टाइम टू टॉक अबाउट इट. ही योग्य वेळ नाही आहे त्या गोष्टीवर बोलण्याची. माझ्यावर विश्वास ठेवा अशी कमेंट होती की त्या गोष्टीवर बोलण्याची ही वेळ नाही आहे. आत्ता उगाच कसं असतं प्रत्येकाच्या पर्सनल गोष्टीवर बोलण्याची गरज नाही. आणि तुम्ही पण थोडंसं ती गोष्ट एवढी धरून ठेवू नका है ना. एवढी गोष्ट ती धरून ठेवू नका. बाकी तुम्ही एन्जॉय करा मस्त व्लॉग्स मी घेतोय. कारण कसं होतं तुम्ही अशा प्रकारे गेलं ना तर मग ते थोडंसं वेगळं होतं. सो थोडंसं व्लॉग्स एन्जॉय करण्याकडे फोकस करा. थोडंसं चिल घ्या. कारण मला पण मग तो मूड राहायला पाहिजे व्लॉग घ्यायचा मस्त एन्जॉय करायचा. कारण आता बघा मी एवढं सिरियस बोलतोय तिथं कसं मांडी घालून बसलाय तो टॉवेल घेऊन रोहित. सो ठीक आहे विश्वास ठेवा माझ्यावर. विश्वास ठेवा. दिस इज नॉट द राईट टाइम टू टॉक अबाउट इट. त्या गोष्टीबद्दल बोलण्याचा आत्ता राईट टाइम नाही आहे. तुमचा कॉमन प्रश्न जो आहे तो मला समजलेला आहे कळलेला आहे बट आत्ता नाही. विश्वास ठेवा. ट्रस्ट मी. व्लॉग्स एन्जॉय करा. तुम्ही असं हे झालं तर मला पुढे व्लॉग्स घ्यायला मजा येणार नाही. सो रुको जरा सबर करो. समजतंय काय बोलतोय. ठीक आहे. तर हाच विषय होता. बाकी तुम्ही ब्लॉग बघत राहा. आता आजचा ब्लॉग अजून कसा होईल आय डोंट नो. आणि बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या अशा की येस पर्सनल गोष्ट आहे स्पेस मेंटेन केला पाहिजे वगैरे सगळं वगैरे एक नंबर. बरोबर बोलला भावा. कारण मी माझ्या घरच्यांचा पण पर्सनल स्पेस आणि पर्सनल गोष्ट मी मेंटेन ठेवतो. त्यांच्या परमिशन शिवाय मी काही टाकत नाही काही करत नाही. कारण हे माझे ब्लॉग्स आहेत. माझं मी सगळं टाकेल. नेहाला पण तिचं काय विचारल्याशिवाय मी टाकत नाही. छकुलीला पण मम्मीला पण पप्पांना पण त्यांना योग्य वाटेल तर पोस्ट करतो. सो थोडं फन वे मध्ये घ्या. एन्जॉय करा ब्लॉग्स. मजा घ्या ब्लॉग्सची जरा. कळतंय का. आणि ठीक आहे मुद्दा समजला असेल. बाकी ब्लॉग बघत राहा गाईज. नरू थकून जाईल आपला. चलणार आहे तुला पण दाखवलं पाहिजे. तुझी ढेरी हां तुझी बॉडी दाखव बाबा. शोल्डर बिल्डर दाखव काय बापरे. इथे गाईज आता जायचंय परत नाशिक सिटीमध्ये आपल्याला. ही काय अच्छा मला तोंडावर काय आले. आता परत चाललो जिथं आपण जागा घेतलेली आहे A7च्या नाशिक फ्रँचाईज सिटीच्या तिकडे जाणार आहे. बाकी तुम्ही ब्लॉग बघत राहा गाईज. कुठे आलोय मी तुम्हाला समजलेलं असेल आता हे बघूनच. जगात भारी उद्योग समूह नाही द फोन रूमच्या यांच्याकडे आलेलो आहे. रोहित मी आणि ह्याने मला 2दा चहा आणून दिला गाईज. ह्याला मी त्रास दिला थोडासा. व्हेरी सॉरी भावा. तू रॅपर आहे का तू असं केलं. तर इथं आलेलं आहे. बरेच दिवस नाशिकला येत होतो कंटिन्यू. यायचं होतंच भेटायला मला बट होत नव्हतं. आज आता पुण्याला निघणार आहे मी तर म्हणलं भेटून जातो. कसं वाटतंय एवढा मोठा उद्योग समूह उभा केलाय तुम्ही. कसं वाटतंय तुम्हाला. आता एकदम मस्त वाटतंय. आणि तुमच्याकडे बघूनच भरपूर गोष्टी शिकलोय. माझ्याकडे काय आहे राव. माझं काय 3 वर्ष झाले बिझनेस मध्ये येऊन. तुम्ही 8 वर्षापासून सर्वांना बघून त्या लेवलला आलेलो आहे. आणि सर्वांनी हेच मेहनत नीतिमत्ता सातत्य ठेवून काम करावं आणि दादांना फॉलो करावं. बाकी काय. आणि हे आपलं ते काय ते डायलॉग आपला भावात गंमत. नाशिक मध्ये आपलं पण भावात गंमत A7 चालू होते. तिकडे पण तुम्हाला भावात गंमत मध्ये कपडे मिळणार. बरोबर तुम्हीच बोला. तुम्हाला बरोबर A7 स्टुडिओ सगळीकडे शाखा आहे. नाशिक मध्ये पण आलेली. आणि दादांच्या शॉप बद्दल सांगायची मला तरी गरज नाही. त्याला ऍड्रेस वगैरे तर टाकून देणार दादांनी टाकल. लवकरच ओपनिंग होईल. आमचं प्लॅन चालू आहे 10 ते 15 तारखेमध्ये
सिटीमध्ये ओपन करायचं. कॉलेज रोड जवळच आम्ही ते केलेलं आहे. आणि मग आता आपले कपडे भावत गंमत असते. आता पुढच्या माझ्या रीलमध्ये मी भावत गंमत बोलले. सो ठीक आहे, आता भेटले वगैरे, आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या, मस्त बसलोय. हे जे ऑफिसमध्ये बसलोय ना, याची एक मज्जा. हे जे बघा, हे ऑफिसमध्ये जे बसलोय ना, कसं एकदम म्हणजे प्रीमियम बनवलं बघा, जबरदस्त. बाहेरनं वाटणारच नाही की असं आहे, कारण मी तुम्हाला बाहेरनं पण दाखवतो जाताना. म्हणजे खूप मस्त केलंय, मेहनत करतात आणि मेहनत करत करत 2-3 वर्षापासून इथपर्यंत पोहोचलेत. सो तुम्हाला पण खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्ही आले त्याबद्दल थँक्यू दादा. अरे काय थँक्यू राव. हे आणि हा माझी ढेरी काढतोय मगातपासून, काही त्याला म्हणतो यार व्हिडिओ काढतो, ढेरी काढतो राव. माझी ढेरी दाखवतो, मी दाखवतो तुम्हाला ढेरी, फक्त रोहितची ढेरी दाखवतो आपण. मध्ये घेऊन बसलाय. होईल होईल, माझी कमी होईल, जरा थांबा. सो आता जाणार आहे पुण्याला. आता जिकडे आपलं शॉप आहे ना, मी तिकडे चाललोय. आणि ते इकडे थोडंसं काम आहे, इलेक्ट्रिशियन आलं, त्याला भेटून मग जाणार आहे. मग डायरेक्ट पुण्याला जायचं. ठीक आहे, सो बघत राहा ब्लॉग. तर गाईज, हे असणार आहे आपलं A7 स्टुडिओचं. अजून काम चालू आहे इथं नाशिक सिटीमधलं शॉप. याचं ओपनिंग पण लवकरच होईल, बरंच लवकर होईल ओपनिंग. तर 10 ते 15 तारखेमध्येच आम्ही ओपनिंग करू, कारण काम आता ऑलमोस्ट झाले, सगळं व्यवस्थित करणार आहे. सो मी तुम्हाला डेट सांगेल. मग नाशिककर जबरदस्त ऑफर आणि जबरदस्त ओपनिंग करू आणि भेटू त्या दिवशी. नोट करून ठेवा, आपण 10 ते 15 मध्ये, आपण 10 तारखेनंतरच अक्षय तृतीयाला आपण पूजा करायचा प्लॅन आहे इथं, आणि मग सगळं काम करणार आहे. सो फायनली नाशिक सिटीमध्ये होतं हे सण. तर गाईज, आम्ही आता रूममध्ये आहोत. बनी पण आलेली आहे, आणि काल रात्री बनीला ज्या व्यक्तीने जेवायला पण विचारलं नाही किंवा दिलं नाही, तो व्यक्ती पण इथं आलेला आहे. बरोबर ना बनी? त्याच्यासाठी हो. बरोबर ना? हो. हे बघा, हा व्यक्ती येतो, ह्याची जबाबदारी होती बनीचं जेवण वगैरे इथं बघण्याची सगळं, कारण बनी शूटला ह्याच्या प्रोडक्शनकडे आली होती. बरोबर, बनीचं एक सॉन्ग होतं आणि ह्यानी जेवण विचारलं नाही. तुझ्यासाठी हॅशटॅग काढू का? आपली लय डेंजर गँग आहे, डायरेक्ट हॅशटॅग ना, तुला सगळीकडे मेसेज. थोडं माणुसकीला जप माणसा, बावळ माणसा. एक तर बनी म्हणते आता गाणी करायला वाईफ येत नाही. आता फारच टीम अशा राहिल्या नाहीत चांगल्या, त्यामुळे पण असं होतंय. आणि मग तो पहिला एनर्जी यायची ना, ती येत नाही सध्या. मग तो एक म्हणतो ना, एक पॅशन वाटत, एकदम कंपॅशन नाही करायचं कुठली पण गोष्ट. हां, आता असं होतंय. पहिले थोडं आवड म्हणून करत होते, पैसा हा फॅक्टर नव्हता, पण आता खूपच हे झालंय. त्यामुळे मग आमचा पण इंटरेस्ट थोडा लो होत चालला त्या गोष्टीमधनं. मग आज बनीला पण तेच वाटत होतं, काय करते मी आज, मी का करते असं झालेलं मला. तर आता आम्ही निघणार आहे पुण्याला. गाईज, आम्ही निघणार आहे आता पुण्याला, पण आता नरूची वाट बघतोय. आणि इकडचं सगळं आपलं झालेलं आहे, ऑल सेट फॉर A7 स्टुडिओची मेन सिटीमधली नाशिक फ्रँचाईज आपली मेन सिटीमध्ये होती. सो ते सगळं काम ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. आता मे बी या 4-5 दिवसात सगळं रेडी पण होईल, मग ओपनिंगची डेट पण ठरेल, तुम्हाला समजेलच. बट नाशिककर कोण कोण आहे कमेंट करून सांगायला विसरू नका. तर गाईज, झाले सगळे नरू बिरू सगळे आले. आता आम्ही निघतोय, आणि मी हे मानेला लावले, मी म्हातारा झालो ना, ते जरा असं होतं. तर निघतोय आता. नाशिकमधली ऑलमोस्ट सगळी कामं झालेली आहेत. तर गाईज, बाय 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 बाय, टेक केअर्स, बाय बाय. अरे तू का बाय करते? अरे तू का बाय करतोय? आणि बनी पण का बाय करते? काय विषय? चला. आमच्या मधला सगळ्यात भित्रट प्राणी आहे हा. ते 1,500 वसूल करून टाक बनी. आत्ताच विषय सांगून टाक तू लोकांना. कोणते 1.5 म्हणतोय? खुलासा झाला पाहिजे हा, रोहितचा खुलासा झाला पाहिजे. ते 1,500 रुपये तू फेडणार आहे. हा, फेडा लवकर फेडा. नाही होणार.
गाईज काय करायचं पोस्ट करायचं का नाही तुम्ही सांगा. लॉन्च बापरे. चला चला गाईज तुम्हाला मेन मुद्दा कळला नसेल कारण खूप खुलासे बिलासे विषय होते त्यामुळे मी सांगितलंच नाही काय. तुम्ही बसतो एडिटला. चला 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 पसारा केला बा कसा सगळा मस्त. अरे एक पल्पी राहिले का गे. हा चल चला गाईज बघत राहा ब्लॉग. चलो 2:45 वाजलेले आहेत आणि फायनली आता पुण्याला पोचलोय. जाम दमून गेलो. बनीला सोडलं, नरूला पण सोडलं, मी घरी आलो आता. होपफुली तुम्हाला व्लॉग आवडलेला असेल आपला. आता दर्शन पण झालं मस्त आणि एन्जॉय केला मी व्लॉग. मी तर व्लॉग घेणे एन्जॉय केलं मस्त मजा आली. सो होपफुली तुम्हाला पण आवडला असेल आणि मी आता अजून असंच रेग्युलरली व्लॉग्स करायचं ट्राय करेल. सो येस लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बघत राहा व्लॉग्स. एन्जॉय करा व्लॉग्स म्हणजे मी पण करेल.